तर सध्याच्या घडीला राज्यातल्या लाडक्या बहिणींना पडलेला सर्वात मोठा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार, किती येणार आणि यासाठी कोण महिला पात्र असतील. कारण आज सध्या प्रसार माध्यमांवर अशा बातम्या येत आहे की लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता येत्या 4 दिवसात येण्याची शक्यता आहे आणि जो फेब्रुवारीचा जो येणारा हप्ता आहे तो 2100 रुपये येण्यासंदर्भात सुद्धा माहिती समोर येत आहे. तर काय खरी माहिती आहे? 2100 रुपये खरंच लाडक्या बहिणींना मिळणार का? आणि येत्या 4 दिवसात सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर या पैशाचं वितरण होईल का, या संदर्भातली माहिती अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते. तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण पाहिला तर हप्ता कधी येईल, किती येईल, तर या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला प्रॉपर मध्ये समजणार आहे. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून घ्या लाडक्या त्यांनो, सध्या फेब्रुवारीचा महिना संपून आता 4 दिवस झालेले आहे आणि आपण जर नेहमीचा अंदाज पाहतो म्हटलं तर 10 ते 12 तारखेपर्यंत हप्त्याचं वितरण हे होत असते आणि 10-12 तारखेला जर वितरण होत असेल तर त्या संदर्भातला GR हा आज उद्या यायला हवा. तर प्रसार माध्यमांवर अशी माहिती येत आहे की महिला दिन हे 8 तारखेला आहे आणि 8 तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यावर 2100 रुपये हे जमा करण्यात येईल. तर सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनात लाडक्या बहिणींना दिलासादायक बातमी मिळू शकते. कारण तत्कालीन सरकारने विधानसभा निवडणुकीच्या अगोदर 1500 वरून लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करून 2100 रुपये इतकी करण्याचं आश्वासन दिलं होतं. आता त्याला 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हल्लीच्याच काळात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात सुद्धा